उमेदवारी तुमच्या मुलाची कायम राहिलेली आहे, काय तुमच्यामध्ये ठरला आपसात? महाविकास आघाडी पुरस्कृत आज इथे कृष्णा नागेश पाटील यांचा फॉर्म राहिलेला आहे आणि सर्व आघाडीच्या सोबत आम्ही हे निवडणूक लढवित आहोत. वंचितनं माघार घेतली नाही. वंचितचं म्हणणं असं आहे की काँग्रेस जर राहिली असती तर आम्ही त्यांच्या सोबत येऊ. त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे, ते काय त्यांची नीती त्यांच्यासोबत. ही तुमची सुरुवातीपासून तयारी होती का विधान परिषदेची? हो, निश्चित होती आणि सर्व आघाडीच्या घटकांनी, सर्व नेते मंडळींनी, सपकाळ साहेब असो, मग आमचे उद्धव साहेब असो किंवा मग पवार साहेब असो, त्या सगळ्यांच्या वतीनं आज आपण हे पुरस्कृत म्हणून इथं फॉर्म भरलेला आहे. शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची तुमची चर्चा आहे? ते काय आजची आहे का? चालूच राहायची. पण आता या निवडणुकीत तुम्हाला त्यांचं पाठबळ अशी देखील चर्चा आहे. ठीक आहे, तर चर्चा काही असू शकतात. मताचं गणित जर पाहिलं तर तुम्हाला शिंदेचे सुद्धा मत महत्वाचे आहे. ऑप्शन असला पाहिजे, लोकांपाशी ऑप्शन असला पाहिजे, मग लोक ठरवतात, मग आपलं मतदार बंधू ठरवतो. आज जसं तुम्ही आता सांगितलं होतं की तुम्हीच कोणीतरी प्रश्न, मी आता तुमची बाईट तिकीट बघत होतो, माननीय चव्हाण साहेबांची जी आपण बाईट घेत होता, की तुम्ही कोणतरी म्हणजे नांदेडचं शेअर मार्केट तुम्ही सगळं डाऊन करून टाकलं. तर मग आता आम्ही शेअर मार्केट बूम करायला आलोय बस. निवडून यायचं का फक्त शेअर मार्केट बूम करायचं? निवडणुकीला उभा टाकला असताना, महाविकास आघाडी असताना, तुम्हाला माहिती आहे की आज जर पाहायला गेलं तर संख्याबळ तुल्यबळ हेच आहे आणि मतदाराच्या मनात काय आहे आज ऑप्शन असल्याच्या नंतर ते ठरवतील निश्चित. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला दिली असं चर्चा होती, मग ऐनवेळी ही जागा बदलण्याचा निर्णय का झाला? ठीक आहे, ते पक्षश्रेष्ठी ठरवत असते. आज आपण इथं त्याला हे करण्यात अर्थ नाही. आम्ही आमच्या आपसामध्ये समन्वय केलं आणि खूप मोठ्या अंतःकरणाने रामदास पाटलांनी सुद्धा ते मान्य केलं. माननीय खासदार साहेबांच्या मध्यस्थीनं, रवींद्र चव्हाण साहेबांच्या मध्यस्थीने हे सगळ्या गोष्टी होऊ शकल्या आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वच घटक आम्ही महत्वाचे ठरतो. त्यामुळं सर्वच महाविकास आघाडीच्या वतीनं हे सगळा निर्णय आम्ही आता घेण्यात आला. हो, निश्चित. सपकाळ साहेबांनी आमचे नेते उद्धव साहेबांची चर्चा खूप वेळ झाली. एक तासभराच्या नंतर मग पुन्हा आम्हाला सगळ्याला निर्देश देण्यात आले आणि त्या हिशोबाने काम. तुमच्याकडे संख्याबळाचा आकडा किती आहे? सगळेजण आकडे सांगतात. काय तुमच्यापाशी सांगून काय आकडा? आता 18 तारखेला मला सांगतो मी आकडा काय. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नसताना कोणत्या विश्वासावर तुम्ही निवडणूक सामोरे जात आहे? आकडा कुठेही कोणाकडे किती असू द्या, निवडणूक हे कृष्णा नागेश पाटील जिंकेल एवढी खात्री आहे. मागे महाविकास आघाडीच्या नेते मंडळांची बैठक झाली, जे महाराष्ट्रामध्ये विधान परिषदच्या 17 जागा होत्या, त्यामध्ये महाविकास आघाडीनं 15 जागा त्या ठिकाणी कोणत्या जागा कोण्या पक्षांनी लढवायच्या त्या डिक्लेअर केल्या होत्या आणि 2 जागा जे राहिल्या होत्या त्यामध्ये एक नांदेड आणि बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे नाशिक, अशा 2 जागा महाविकास आघाडीनं अधिकृत डिक्लेअर केल्या नव्हत्या. आज आमच्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळाची बैठक मुंबईला पार पडली आणि त्यामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील, सेनेचे माननीय उद्धवजी बाळासाहेबजी ठाकरे साहेब असतील, राष्ट्रवादीची नेते मंडळी असतील, त्या तिघांची बैठक पार पडली आणि तिघांनी आज या ठिकाणी कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांना महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण डिक्लेअर करावा असं त्यांनी सूचना दिल्या आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय रामदासजी पाटील सुमठाणकर यांचा नामांकन अर्ज दाखल केला होता. तो नामांकन अर्ज पक्षश्रेष्ठीच्या जो आम्हाला आदेश आला त्यांचा आदेश अनुसंधान म्हणून आम्ही या ठिकाणी रामदास पाटलाचा अर्ज आज आम्ही मागे घेतलेला आहे. तुमच्या जे घटक पक्ष आहेत समजा आता हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मतदार हे सोबत असतील, त्यांना हा निर्णय मान्य मतदारांना? निश्चितच आताच नागेश पाटलांनी म्हणल्याप्रमाणे महाविकास आघाडी ही एक संघ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो 21 तारखेचा जो नांदेडचा निकाल लागेल तो चमत्कारिकरित्या धक्कादायक निकाल या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचा असेल असं मला वाटतं. तुमचे जे मित्र पक्षाला वंचित त्यांनी माघार घेतली तुमच्या सांगण्यावरून, म्हणजे काँग्रेसच्या सांगण्यावरून? ठीक आहे, आज
त्यांना इथं उमेदवाराला यायला उशीर झाला तरी वंचित बहुजन आघाडी ही सेक्युलर विचाराशी सोबत आहे, काँग्रेससोबत आहे, महाविकास आघाडीसोबत आहे आणि निश्चितच त्यांची जी मतं आहेत ती आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी निश्चितच मिळतील.